नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आजची व्हिडिओ घेऊन आले म्हणजे कापडाचे हे बघा, एवढाच ब्लाऊज शिवून एवढाच तुकडा उरलेला आहे. तर माझ्या भाचीचा होता तो ब्लाऊज, तर तिला कानातले सुद्धा हवेत मॅचिंग. तर हे बघा, ह्या तुकड्याचे आता मी सुंदरसे इयरिंग दाखवणार आहे तुम्हाला. तर त्यासाठी हे बघा, ही कडी लागणार आहे अशी. हे बघा, अशा कड्या लागतील 4. हे व्हाईटच आहे म्हणून सिल्वर लेस घेतले मणीवाली. हे पहा, जर तुम्हाला गोल्डन बनवायचे असेल तर तुम्ही गोल्डन लेस वापरू शकता, म्हणजे गोल्डन समोसा लेस वगैरे ती वापरली तरीही चालेल. तर आता मी व्हाईट आहे म्हणून सिल्वर वापरते, पण आता कडी गोल्डनच आहे. तर हे बघा, ह्या डब्बीच्या साह्याने तर तुम्हाला जितके मोठे हवेत त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे अस्तर आहे आणि अस्तरला कॅनव्हास हे चिपकवून घेतले. हे सुद्धा उरलंच आहे. तर हे बघा, पेनच्या साह्याने मी गोल राऊंड करून घेते. तर असाच तुम्हाला जितका झुमका मोठा हवा आहे त्या पद्धतीने. तर मला छोटेच करायचे आहे. तर हे बघा, हे राऊंडमध्ये मार्किंग करून घेतले, तिथे कट करायचं आहे आणि मग कापडावर अटॅच करायचं आहे. तर हे पहा, कापड असं ठेवते आणि ही अस्तरची साईड वरच्या साईडला आहे, हे कॅनव्हास आतमध्ये आहे. तर ह्यावर ठेवून अशी राऊंडमध्ये शिलाई मारायची आहे साईडने. नाही मारले तरी चालतील, पण कट मारले तर फोल्ड होतं पटकन. तर आता याचा सेंटर करून घ्यायचा आहे. तर सेंटर केला, आता मध्येच कट करून घेणार. तर याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत समान. तर हे बघा, 2 समान भाग झालेले आहेत. तर आता हे पलटी करते. तर आता इथे लेस लावून घेते. तर सिंगल फूट लावायचा आहे. तर हा चालणार नाही आहे, दाब किंवा हाताने लावता येईल. थोडंसंच काम आहे, तर हाताने सुद्धा लावता येईल पटकन असे. तर अशी ही सिंगल सिंगल फूट असतो तो लावायचा आहे. हा बघा. तर ह्यांनी ही लेस अटॅच करून घ्यायची आहे. तर ही अटॅच झाल्यावर दाखवते. हे पहा, लेस अटॅच झालेली आहे. तर आता आपल्याला हे असं फोल्ड करून हे बघा, अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे एकदम हे बघा, इथे एकदम लॉक करायचं नाही आहे. आपली कडी जायला थोडीशी किंचितशी जागा ठेवायची, अगदी किंचितशी. शिलाई असली तरी जाते कडी, पण किंचितशी शिलाई न मारता इथे किंचित जागा ठेवायची आहे आणि इथे स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा, हे एक्स्ट्राचं कट करायचं आहे. तर हे बघा, शिलाई मारून झालेली आहे आणि डबल शिलाई मारले. तर ह्याला आता पलटी करायचं आहे. तर कॉर्नर व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. तर हे पहा, खूप सुंदर आलेला आहे. तर आता इथे थोडीशी ओपन जागा ठेवली होती, अगदी किंचितशी, तिथून कडी टाकून घ्यायची आहे. तर ही बघा, ही कडी घेतली आणि कडीमध्ये एक मणी टाकते. तर हे लेसच्या कडेचे मणी निघाले होते, तेच मी वापरते आता. तर एक मणी टाकते कडीमध्ये. हा पहा, एक मणी टाकला कडीमध्ये. आणि आता ही कडी तर ही कडी इथे ओपन जागा ठेवली, तिथून आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायची आहे. हे बघा,
म्हणजे इथे एक मणी टाकायचा, जेणेकरून ही कडी आपण जेव्हा वेअर करू इयरिंग तेव्हा ही आतमध्ये जाणार नाही, यासाठी इथे एक मणी टाकायचा आहे. तर आता पुन्हा त्याला पलटी करायचं आहे बघा. तर बघायचं आहे निघत नाही आहे ना, आपली शिलाई व्यवस्थित मारली आहे ना आपण, निघत नाही ना, हे बघा. तर निघत नाही आहे कडी. तर आता ह्या कढीला थोडंसं वाकडी करून म्हणजे फोल्ड करून घ्यायचे आहे, जेणेकरून निघणार नाही. हाताने घ्या किंवा तुमच्याकडे असा हे असेल तर त्यांनी सुद्धा करू शकताय. तर त्यांनी असं फोल्ड करून घ्यायचं आहे, हे बघा. म्हणजे एकदम फिट्ट होईल आणि निघणार नाही आपली कडी सारखी. तर हे बघा, ही आता मी इथे फोल्ड करून घेतले. तर आता इथे फोल्ड करून घेतले. आता निघणार नाही इथून, म्हणजे इकडूनही बाहेर येणार नाही, इकडूनही बाहेर येणार नाही. तर ही पहा, तर ही एक कडी लागलेली आहे. तर आता ह्यालाच आपण दुसरी कडी अटॅच करायची आहे. तर आता दुसरी कडी अटॅच करताना हे बघा, इथे ही बंद साईड आहे, दिसणार नाही, ही इथे बंद साईड आहे, ती थोडीशी ओपन करायची आहे. तर थोडीशी ओपन करते मी, म्हणजे आपल्याला त्या दुसऱ्या कडीत टाकता येईल. थोडीशी ओपन करते, हे बघा, थोडीशी ओपन केली, हे बघा, थोडी ओपन केले. तर आता आपल्याला ही कडी ह्या कडीमध्ये टाकायची आहे, हे बघा. तर पाठच्या साईडने टाकायचे नाही आहे, समोरच्या साईडने टाकायचे. पाठची साईड म्हणजे ही जी आपण शिलाई मारली ती पाठीमागच्या साईडला ठेवायची आणि अशी कडी टाकायची. आणि आता ही कडी पुन्हा लॉक करून घ्यायची आहे, हे बघा. तर पुन्हा लॉक करायची आहे, जेणेकरून निघणार नाही. तर आता हिला मी हे बघा इथे लॉक केलं. आणि आता हा आपल्याला इयरिंग लटकवण्यासाठी ही कडी पुन्हा राऊंड करायची आहे. तर राऊंड करायची आहे, तर तुम्ही इथेही एक मणी टाकू शकतो आपण. इथे एक मणी टाकला तरी चालेल, नाही टाकला तरीही चालेल. तर मणी सुद्धा तेच आता उपयोगी आले. तर कडी जितकी मोठी हवी तितकी ठेवायची आहे हुकची. तर हे पहा, तर हे पहा आपलं सुंदर इयरिंग तयार आहे. हा पहा, खूप सुंदर झालेला आहे. तर याच पद्धतीने दुसऱ्याही झुमक्याला कडी लावून घ्यायची आहे. तर हा पहा, दुसराही मी कडी लावून घेतलेली आहे आणि खूप सुंदर दिसत आहेत, हे पहा. तर ह्याचा ब्लाऊज सुद्धा दाखवते, मॅचिंग इयरिंग साडीवर ब्लाऊजवर, हे पहा. तर हा ब्लाऊज होता. तर हा पहा, तर ह्या ब्लाऊजवर मॅचिंग इयरिंग झालेले आहेत. तर कशी वाटली आजची व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.